खरं तर आज महायुती सरकारचा चहापान होणार आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधकांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. कारण विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे असले तरी विधानसभेत अजून विरोधी पक्षनेता ठरलेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपलं अंबादासजी आहे. कसं पाहता ज्या पद्धतीने आता तुमच्याकडे विरोधी पक्षनेते आहे, तुम्ही भूमिका वठवताय, विरोधक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने या अधिवेशनामध्ये सरकारकडून अपेक्षा करता? हे पण सरकारच पूर्ण येत नाही आहे. 20-22 दिवस झाले या राज्यातले सगळे निवडणुकीचे निकाल लागून पूर्ण बहुमत असताना अजून सरकारच आलेलं नाही पूर्णपणे. पहिला तर मुद्दा हा आहे. आणि म्हणून अनेक प्रश्न तसे जे या सरकारने घोषणा तर मोठ्या केलेल्या आहे, परंतु या घोषणेची अंमलबजावणीचं काय, या राज्याची आर्थिक स्थिती काय, या राज्याची शेतकऱ्यांची स्थिती काय, कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती, आरोग्याची स्थिती काय आहे, निश्चित या अधिवेशनाच्या माध्यमातून निश्चित आम्ही विरोधी पक्ष म्हणून हे सगळे विषय जनतेसमोर आणू. आज बैठक सुद्धा होणार आहे. कशा पद्धतीनं रणनीती असणार आहे निवडणुकीची? महाविकास आघाडीची गोष्टी आम्ही ठरवू. काय काय करायचं आहे अजून मुख्यमंत्र्याचं चहापानाचं निमंत्रण आल्यावर काय करायचं, आलं नाही आलं आणि त्याच्यावर काय आम्ही सगळे मिळून ठरवू. पण तो यासारखं हिरू चांगल्या पद्धतीनं संख्याबळ पहा. विधानसभेचा शिवसेना आग्रह आहे, दुसऱ्या त्या पद्धतीने महाविकास आघाडी एकत्रित मिळून त्याच्यात निर्णय विकास नेतृत्व महाविकास हे निश्चित योग्य ते निर्णय घेईल. विधानसभा आणि विधान परिषद हे शिवसेनेकडे राहावं असा आग्रह असला तरी महाविकास आघाडी म्हणून याच्यात निर्णय काय होईल? कारण की कुठेतरी काँग्रेस अजूनही आग्रही आहे, एक तर विधान परिषदेत या की विधानसभेत द्या. अजून झालंच नाही ना, परिषदेतच एकटा, अजून सभेत अजून झालंच नाही. झाल्यानंतर पुढचा विचार होईल. अजून झालेलंच नसताना त्याच्याविषयी विचार करणं मला नाही वाटत योग्य आहे. तरी काय तू, कारण की शिवसेना आग्रही आहे सगळ्यासाठी, तशीच काँग्रेस जनरली अजून एवढ्या संख्येत विरोधी पक्ष नेता करायचा व्हायचा नाही व्हायचा याच्याविषयी विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि सरकार निर्णय घेईल. आणि एकदा झाल्यानंतर मग कोण करायचा काय करायचा हे महाविकास आघाडी निर्णय घेईल. आतापर्यंतचा इतिहास पाहता काही वेळा झालेला आहे, पण लोकसभेमध्ये तसं झालेलं दिसत नाही, संख्याबळ नव्हतं तर होत नाही. त्यामुळे महायुती सरकार वाटते तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद देतील? दिलं पाहिजे. निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेता असणं आवश्यक आहे. सगळ्याच गोष्टी लोकसभेच्याच घ्यायच्या का? आता दिल्ली विधानसभेत मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार असताना विरोधी पक्षनेता होता, आता 6 का 7 आमदार असतानाही विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे मला वाटतं नॅचरली असं झालं पाहिजे. तुमची काय भूमिका असणार आहे? दोन्ही पद शिवसेनेकडे असा मी पक्षाचा सैनिक आहे. पक्षप्रमुख जो निर्णय तो शिरोधारी असतो. नक्कीच हे होते विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. त्यांनी सांगितलं जो पक्षाचा निर्णय असेल तो होईल. तर शेवटी अजूनपर्यंत विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणी या सगळ्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही किंवा अजून काही ठरले नाही. त्यामुळे पुढच्या काळातच हे स्पष्ट होणार आहे असंही त्यांनी बोलून दाखवलं.